अच्छा अच्छा, धन्यवाद. यस, पहिला गोलंदाज, पहिले षटक देवेश आणि पहिली जोडी या ठिकाणी मंगेश आणि तेजस. पहिला चेंडू तयार आहे, डाऊन हो दे विकेट. आणि हा पहिला चेंडू या ठिकाणी मिडाऊनला जाईल या ठिकाणी. आणि हा पहिला चेंडू डॉट बॉल जाऊ चेंडू या ठिकाणी जीवेश अतिशय चांगलं बघूया, ज्याने पापडी संघाची वाट लावली. उत्तर शिव संघानं त्यांना घरचा रस्ता दाखवला, त्यांचे परतीचे जोर कापले. कारण उत्तर शिव. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू जाईल, लॉंग ऑफ फ्लाय या ठिकाणी मिळेल फक्त एक धाव. या ठिकाणी संघाची धाव संख्या 1 for none. मिस्टर गुलशन पाटील या हरिभक्त परायण मयूर पाटील. अरे बाबा, काय तुम्ही का असता मला समजत नाही. हरिभक्त बन मसलो पिऊ नये असं आहे का? जीवेश संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगती पथावर. शेवटचा सामना, शेवटची लढत आजच्या दिवसातील. Oh yes, पुन्हा एकदा टायमिंग शुड बी एक्सलंट. दॅट्स अ ह्यूज स्ट्रोक्स. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 7 वर. बिनबाद 7-7 बनवून अतिशय चांगला फटका, उत्तम फटका. मॅग्निफिशियंट स्ट्रोक, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस स्ट्रोक्स. धाव संख्या 8 वर. दादा काय तुम्ही कशाला घाबरताय दादा? दादा हाय आम्ही बोलू मग काय. आणि हा चेंडू पुन्हा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी. तुम्ही काय घाबरू नका, काय होणार नाही. तुमचं ठेवा झाकून आणि आमचं बघा वाकून. काय होणार आहे सांगा मला? आम्ही काय साला, आम्ही आहोत मैताचे भटजी. आम्ही आहोत मकर साफ करणारे. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर जीवेश. हो यस, पुन्हा एकदा या ठिकाणी. आणि हा शेल बघूया, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. उत्तर शिव आणि किरवली बी. आजच्या दिवसात शेवटचा सामना, शेवटची लढत. नाही नाही, माहीत आम्ही माहिताचे भटजी, बरोबर नाही. तुम्ही बैलवाले, आम्ही टोणगेवाले. आम्ही आहोत नॉनव्हेज, बरोबर की नाही? मैरपाटी, बरोबर की नाही? आणि पहिले षटक संपुष्टात. संघाची धाव संख्या इनमेन बिनबाद 8. 6 चेंडू 8 धावा, म्हणजे चांगला मारा केला या ठिकाणी. जबरदस्त मारा वैयक्तिक. पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगती पदावर. बॉलिंग मार्ग पण तयार. उत्तर शिव संघाचा गोलंदाज निकेतन पाटील. अतिशय चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा या ठिकाणी. पहिला चेंडू तयार, निकेतन पाटील. आणि हा पुन्हा यस, चांगला फटका या ठिकाणी. बघूया धावा किती मिळतात या ठिकाणी. फक्त एक धाव या ठिकाणी. टोटल स्कोर इज 9. गुलशन पाटील षटकार चौकारांची आतषबाजी करायला. बघूया का पहिलं पॉवरप्लेचं षटक होतं, कारण सामना असे 4 षटकांचा. एक से ज्यादा कुछ भी नहीं. टोटल स्कोर इज 10 for none. बिनबाद 10. किरवली बी. अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल. परंतु उत्तर शिव संघाचा मात्र हा जबरदस्त मारा. बघूया, अचूक मारा, अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा. कंट्रोल बॉलिंग अटॅक, दाहकता, भेदकता आणि अचूकता. जोरदार अपेर याने लेग बिबरचा, परंतु पंचांचा मात्र या ठिकाणी. अतिशय चांगला चेंडू आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट.
दरम्यान नवीन वन्नावांचा फलंदाज सागर पाटील. धाव संख्या 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. किती 10 धावा. 10 for 1. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपदावर निकेतन पाटील आणि ऋषिकेश पाटील यांच्याकडून सलग 3 विकेट. 1000 ओनली फॉर उत्तर शिव. आणि हे पुन्हा जोरदार अपेल. पुन्हा चेंडू झाले आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला या ठिकाणी. धाव संख्या 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1/11 सद्यस्थिती विद्यमान असता. बघूया अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, चांगली स्पर्धा या ठिकाणी. मानाची स्पर्धा. स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत नारायण शेठ पाटील स्मृती चषक 2024 पर्व 8वे. 6 वर्ष डे, त्याच्यानंतर नाईट आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. यस. अतिशय दमदार आयोजन या ठिकाणी. साईड स्क्रीन फॉर्च्यून इव्हेंटचं या ठिकाणी. बघूया योगा एक. बघूया 2 लाख सबस्क्रायबर. धाव संख्या झाले 16. अवांतर धाव संख्येवर निकेतन पाटील तयार. बॉलिंग मार्कवर उत्तर शिवसंघाच्या वतीने दुसरे षटक प्रगतीपदावर. आणि हा यश सूर्यकुमार यादव सारखा खेळायचा होता, परंतु डॉट बॉल निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय या ठिकाणी. डॉट बॉल फेल डिलिव्हरी. 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. कमीत कमी 40. आणि हा चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटला. पुन्हा एकदा अप्रतिम फिल्डिंग या ठिकाणी. धाव संख्या झाली 17 17. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. धाव संख्या 17 म्हणजे प्रति षटकांक 8.5 धावा. डीजे धन्यवाद. बघूया अतिशय चांगलं सॉन्ग, अतिशय चांगलं डीजे सिस्टम या ठिकाणी. चांगली ध्वनिक्षेप आणि व्यवस्था या ठिकाणी. चांगली माईक सिस्टम. आणि षटक क्रमांक 3 प्रगतीपदावर उत्तर शिवसंघाचा नवीन गोलंदाज द न्यू मॅन जीवन चौधरी. कारण जीवन चौधरी याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. बरोबर आहे. कोणाचा? नरेश पाटील. त्याचा सॉन्ग लावायचा प्लीज डीजे ऑपरेटर. राईट महोदय वेगे. जीवन चौधरी पहिला चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी. चेंडू जाईल ऑर्थोडॉक्स लॉंगाला. पुन्हा एकदा चांगला फिल्डिंग. 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या मुसंडी माते संघाची धाव संख्या फैलावली 18. 1 विकेट फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 1/18 सद्यस्थिती. षटक क्रमांक 3 प्रगतीपदावर. अतिशय चांगली गोलंदाजी. मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. अप्रतिम मारा, टिचून मारा, भेदक मारा. जीवन चौधरी मिस्टर 360 फ्रॉम उत्तर शिव. येस क्लास डिलिव्हरी. पुन्हा एकदा फलंदाज या ठिकाणी टोटली बीट. डॉट बॉल निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज शाबूत सलामत अलबेल आबादी आबाद सुजलाम सुफलाम.
फक्त एक धाव चेंडू गेला या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला मिळेल एक धाव. टोटल स्कोर इज 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 19. आता मात्र या ठिकाणी किरवली बी संघाला अटॅक करावा लागेल. दे माय धरणी ठाय रन उठावं लागेल. आणि हा यस चेंडू हा लॉप केला. पुन्हा एकदा चांगला फटका. यस दमदार स्ट्रोक अप्रतिम ड्राईव्ह. चेंडू जाईल या ठिकाणी सीमारेषे बाहेर मिळते 4 धावा. संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या 23. युजफुल स्ट्रोक्स. 2 balls to go in the third over. मिस्टर जीवन चौधरी. धाव संख्या 23. शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट बॅक वॉज स्क्वेअर लेग. एक लॉंग ऑन. वाइडिश मिड विकेट. ऑन साइडचं क्षेत्ररक्षण. बॉलिंग मार्क जीवन चौधरी. आणि हा पुन्हा एकदा अप्रतिम फटका. या स्ट्रेट ड्राईव्ह 4 धावा. प्रॉपर टायमिंग आणि हा दमदार सिक्सर. चौकार नंतर षटकार. आणि हा पुन्हा ऑनसाइड आधार बघूया या ठिकाणी. हो यस 4 runs. का टायमिंग. जबरदस्त बॅटिंग. अफलातून बॅटिंग या ठिकाणी. मॅग्निफिशंट बॅटिंग. संघाची धाव संख्या 31. 33. आणि अजूनही बाकी एक षटक एक शिल्लक. आणि या षटकामध्ये तब्बल धावा कोट्या जीवन चौधरी यांच्यावर 16 धावांचे बघूया. 16 धावांचे बरसात. चला शेवटचा गोलंदाज उत्तर शिवसंघाचा बघूया. नाणेफेक दिली पहिल्यांदा फिल्डिंग. धन्यवाद. या ठिकाणी नंतर बोलतो मी. आणि शेवटचा गोलंदाज. बॉलिंग मार्क तयार उत्तर शिवसंघाचा. आणखीन एक गोलंदाज अवीक्षित पाटील. अच्छा अच्छा. डावकऱ्याचा फलंदाज. Oh yes, timing should be excellent. हाफ ट्रॅकर होता बघूया. पुल केला बघूया. पॉवरफुल स्ट्रोक. तोलून मापून मारलेला हा दमदार सिक्सर. ठाकूर पाडा. टोटल स्कोर इज 39. 39. या धन्यवाद. याच्याकडे बघूया थर्ड अंपायर बघूया. या रिव्ह्यू चेक करता बघूया या ठिकाणी. येस फेअर डिलिव्हरी. चला थर्ड अंपायर मध्ये चला क्वार्टर म्हणून बसायला पाहिजे. बरोबर की नाही. एकोणचाळीस. पुन्हा 10 एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या झाली 40. चांगली धाव संख्या. यस म्हणजे प्रति षटकामगातून 10 धावांचे इक्वेशन. अजून 4 बॉल बाकी आहेत. 4 balls टू गो. अवीक्षित पाटील शेवटचा गोलंदाज. शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल षटक. बॉलिंग मार्क तयार. जेव्हाचे होते त्यांना मग बाजूला भैयाने बोलवा ना. काय टेन्शन आहे. बरोबर की नाही. 500 रुपये दिले कसलं काम तमाम.
बॉलिंग को तैयार. अशी मजाक तर होण्याची आहे. क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ फनी गेम. तुमका बरोबर नाही मयूर पाटील. आणि हा यस मिळते 4 धावा. यस आउटफील्ड पास इज फास्ट. आणि संघाची धाव संख्या 44. 44. मयूर पाटील परिस्थिती चांगला आहे. दिवस गेल्या फक्त पोरग बाहेर येऊ देवास तर मध्ये साला ब्रेकअप व्हायचा म्हणजे गर्भपात ॲबॉर्शन. तुम्ही फक्त मीन बॉलिंग चांगली करायची बस. किरवली बी यस पुन्हा एकदा क्लास टायमिंग. काय जबरदस्त स्ट्रोक. संघाची धाव संख्या नेऊन ठेवली या ठिकाणी 48. टार्गेट शुड बी एक्सलेंट. आणि सलग 3 चौकार बघूया. यानं काय नाही म्हणा. सलग 3 चौकार बघूया. उत्तम बॅटिंग. खेळण्याची हातोटी मरम खोबी गोम मेघ खोच परकावा. हातोटी एक्सलंट. चवे 40. 4 4. हो 48. आणि बॉल अजून बाकी आहे त्या षटकामधले. लास्ट डिलिव्हरी 49 म्हणजे 50. आणि या षटकामध्ये तब्बल धावा कुठल्या बघूया. तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा कुठल्या होत्या. आणि यापैकी 16 अजून एक बॉल बाकी आहे. आणि हा पुन्हा चंद्र झाले या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेलिंग लॉंगलिंग यांच्यामधून. आणि फलंदाज बाद होईल. टोटल स्कोर इज 51. आणि 52 धावांचं टार्गेट म्हणजे प्रत्येक षटकामागे करायचे तुम्हाला 13 धावांचं टार्गेट. मंगेश पाटील 33 धावांची मॅरेथॉन इनिंग. भीम पराक्रम. फक्त आता म्हणजे गोलंदाजी जर चांगली झाली तर तुमचं काम तमाम होईल. म्हणजे तुम्हाला खेळायला उद्या खुटारी बरोबर. बरोबर कोण नाही संदीप पाटील बघूया. त्यांनी बऱ्याच समालोचकांना यस म्हणजे स्पर्धा बघूया या ठिकाणी नवीन होत करू समालोचकांना. अरे बाबा हे दुसरा देवेंद्र फडणवीस किरवलीचा आहे ना. फक्त जॅकेट घालावं. पण ते सायकल कुठे आहे. सायकल कुठे आहे मयूर पाटील. चोरीला गेले. अरे तुमचा भगत आहे ना काय. कुठे गेला भगत. गेले हाय सोडा नाही पुते. बरोबर की नाही. ज्याला हगवण लागली पाहिजे. बरोबर की नाही. मॅच संपेमध्ये हगवण थांबलेले पाहिजे. चला पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण उत्तर शिव आणि किरवले बी जिंकण्यासाठी प्रति षटकामागे 13 धावांचं इक्वेशन. 52 धावांची गरज.
कुठल्या रॅलीवर? पण रॅली कुठली होती? अच्छा अच्छा. पण ते अयोध्याला गेला असता फायदा झाला असता. चला पहिले षटक किरवली बी संघाचा पहिला मीडियम पेसर मध्यम गती कोणी नवनाथ गायकर म्हणजे नाथांची अवलाद मिस्टर नवनाथ. बॉलिंग मार्क होता या. येस येस मिस्टर नवनाथ. 52 धावांची गरज. प्रति षटका मग 13 धावांचं इक्वेशन. पहिला चेंडू तयार आणि पहिला जोडा या ठिकाणी उत्तर शिवसंघाचा देवेश पाटील आणि मयूर पाटील. पाटील कंपनी भरपूर आहे हो. मयूर चौधरी कारण आम्ही ओळखतो फक्त जीवन चौधरी. उत्तर शिवसंघाची ओळख जी आहे. आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटला जायला या ठिकाणी व्हाईटिश मिड विकेटला. हो येस क्लास फिल्डिंग. पुन्हा एकदा येस येस हीच खासियत आहे. जिथं 1 धाव तिथं 2 धाव मध्ये कन्वर्ट. संघाची धाव संख्या बिनबाद 2 वर. आता तुम्हाला झालं मुळव्यात तर कुठून कपाळातून धावणार. हो यस क्लास दिली. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी आणि संघाला बसेल पहिला ब्रेक थ्रू. पहिल्या विकेटचा बदन पहिला गडी घरात. काय टायमिंग बघूया. आणि पहिला संदीप पाटील एका ठिकाणी स्पर्धा होती. आपल्या रायगडला एक समालोचक आहे त्याचं नाव सांगत नाही मी. त्याला बोलायचं होतं त्याची जीभ अशी वळत नव्हती. 1 धाव चोरून घेतली तर तो काय म्हणता माझा 1 धाव तो चोरून घेतली. म्हणजे आता त्याचा त्या प्रॉब्लेम नाही जिभेचा प्रॉब्लेम. आता व्हायरल करू नका प्लीज. चला आमचे वांदे व्हायचे कारण आमच्या क्लिप दादा लवकर व्हायरल होतात. नवीन वंडावचा फलंदाज देवेश पाटील. धाव संख्या 2 वर 1 बाद 2. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू गेला लॉंग ऑनला. पुन्हा एकदा हो 4 रन्स मंगेश पाटील. वास्तविक फिल्डिंग व्हायला पाहिजे. बघूया गुलशन पाटील. संघाची धाव संख्या झाली 6 वर 6 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. संघाची धाव संख्या बघूया. बॉलिंग मार्क वर तयार. संघाच्या वतीनं पहिलं षटक बॉलिंग मार्क वर. राईट नाव महोदय विकेट मीडियम पेसर 5 बॉलचा रन ऑफ. हो यस पुन्हा त्या चेंडू या ठिकाणी रमेश तारे. गेटिंग 1 रन्स. टोटल स्कोर इज मूविंग 7 for 1. 13 धावांचं प्रतिषटका मग इक्वेशन. टार्गेट संपूर्ण हातामध्ये. बघूया शेवटी क्रिकेट आहे. या ठिकाणी उत्तर शिवसारखा एक बलाढ्य संघ डोंबिवली मधला नामवंत संघ मेड ऑफ लॉंग ऑन. एक कावो कॉर्नर शॉर्ट मिड विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी. वा यस क्या बात आहे. बघूया बोला फला कोण क्षेत्ररक्षक धीरज पाटील. आणि हा संघाला बसेल दुसरा हादरा दुसरा धक्का उत्तर शिवसंघाला. रात्र थंडीची गुलाबी पहाट होती. रात्र थंडीची गुलाबी पहाट. एकनाथ माळी. नवीन फलंदाज टोडाऊनचा फलंदाज जीवन चौधरी ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. मिस्टर 360 जीवन चौधरी.
आणि हा यस पुन्हा त्याच्यानुसार मिड ऑफला या ठिकाणी फील्ड होईल या ठिकाणी जीवन चौधरी आणि पहिलं षटक संपुष्टात फक्त इनमिन 7 धावा 2 बॉली. काय जबरदस्त बॉलिंग ॲनालिसिस पृथक्करण भेदक मारा जालिम जलाल विषारी मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला संपूर्ण बॅकफुटवर संघ उतरलेला. धाव संख्या 6 चेंडू 7 धावा 2 बाद 7 7 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आणि उर्वरित 18 चेंडू मध्ये पाहिजे या ठिकाणी 44 45. इकडे मुंबईमध्ये चालू असताना लोकशाली इकडे का जातात गोव्याला मला समजत नाही. मला नंतर समजलं की साला वाळूत लोलायचं आणि पाण्यात डुंबायचं आणि समोर त्या फुकण्या अर्ध नग्न ती खरी मजा आहे. साला इंद्राचा दरबार देखील झक मारेल. बॉलिंग मार्क तयार या ठिकाणी मंगेश पाटील 18 चेंडू आणि 55 म्हणजे प्रति षटकावर 15 धांदे इक्वेशन आणि गुलशन पाटील अतिशय चांगलं स्कोरिंग. कोण आहे रे तोंड रे विशाल पाटील. हा तेच आहे रात्री बसले ना की असं आहे. शुभेच्छा दा बस काही नाही दुसरं काही नाही. शुभेच्छा दा एक पॅक घेतल्या शुभेच्छा दा त्याच्या आला आम्ही काही उपटायला बसलोय. हो येस अप्रतिम डिलिव्हरी डॉट डिलिव्हरी 17 चेंडू आणि 45 धावांची गरज. मयूर पाटील परिस्थिती मात्र स्ट्रॉंग आहे या ठिकाणी जबरदस्त वरचढ वर्चस्व हुकुमात. येस मिस्टर बॉलिंग मार्क होता यार. षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर उर्वरित चेंडू 17 धावा पाहिजे 45. हो यस पुन्हा एकदा या ठिकाणी अगेन दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. तेजू मिस्टर तेजू येस पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग या ठिकाणी व्हायरिश मेडवेकेला मिळेल फक्त एक धाव संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 8 ओव्हर 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. उर्वरित चेंडू राहिले या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर रामदेव गे चेंडू केले या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅनला. ओ येस अफलातून फिल्डिंग मिस्टर तेजू आणि संघाला बसेल या ठिकाणी दुसरा हादरा दुसरा धक्का दुसऱ्या विकेटचा काढता बाय द्वितीय विकेट स्वाहा. नाव काय रे बा रवी चौधरी टू डाऊन द फलंदाज. आणि हा पुन्हा दमदार स्ट्रोक या ठिकाणी चांगला फटका या ठिकाणी संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 12 ओव्हर 12. अजूनही पाहिजे या ठिकाणी 40 धावांची गरज.
तर उद्या खुटारी संघ जर लवकर बोलवा, कारण तुमचा संघ हो राईट आम राहून दे म्हणा उद्वेशच्या बाहेरून आउटसाइड द ॲपस्टम्प. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी आणि षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आणि बरोबर 12 चेंडू आणि फक्त इनमी 5 धावा 1 बळी. 12 चेंडू आणि 40 धावा ना रे, 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. बाला बाला 12 balls to go, require 40 runs. म्हणजे प्रति षटकावर पाहिजे 20 धावा. कारण तुमचा हा जरी सोपा पेपर असला उद्या कठीण आहे. उद्या गणिताचा पेपर आहे, तो खुटारी आहे. त्यांना फक्त तुम्ही मॅनेज करा बस. तर तुमचा भगत आहे ना, याला रात्रभर बसवा जरा देवाऱ्यासमोर. 12 मध्ये 40 धावांची गरज. नवीन गोलंदाज काय बोलता हो? ए बाबा आणि भगत यांच्या झाला आम्हाला भीती वाटते. बॉलिंग मार्क पद्धत षटक क्रमांक 3 प्रगती पदावर किरवली बी संघाचा आविष्कार पाटील. पहिला चेंडू तयार. 12 मध्ये 40 आणि हा चेंडू ऑनसाईडला पुन्हा एकदा चांगला फटका चेंडूला ऑर्थोडॉक्स लॉंग आणला. हो ओनली 1 रन्स. 11 मध्ये 39. हे चांगली फिल्डिंग. जास्त बोलू नका, नाही तर बिघडलं तर काय करी पत्ता लागणार नाही. मग त्याने तिकडे बिघडल्यानंतर तुम्ही काय करणार? यस पुन्हा एकदा यस. झेंडू गेला मिड ऑफला या ठिकाणी. एक्स्ट्रा करून मिड ऑफ यांच्यामधून. तेव्हा असं आहे, तुम्ही काय बोलू नका, गप्प बसा. ते म्हणा तुम्हाला काय झाट कळतंय. आता काय करणार सांगा मला बरं. त्यांच्या हातात गेम आहे. तेजू त्यांच्या हातात गेम आहे. आणि हा यस पुन्हा एकदा या ठिकाणी. ओ यस आणि हा सिक्सर. पॅरलल 6 समान तो टायमिंग बघूया. तोलून मापूर मारेल हा दमदार स्ट्रोक उत्तर शिवसंघाच्या वतीनं. आणि उर्वरित चेंडू या ठिकाणी राहिले 9 चेंडू आणि 32 धावांची गरज. धन्यवाद. हे बघूया आहे ते प्रेक्षक जायचे घरी. 9 मध्ये 32. राईट महोदय विकेट. चौथा चेंडू. आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी होती या ठिकाणी. कॉलिंग टू थर्ड अंपायर रेफर्ड. तिसरा पंच या ठिकाणी. वेट अँड वॉच. यस फलंदाज आऊट. कारण तुझी बॅट हवेमध्ये होते आणि बेस त्याच्या अगोदरच गुल्ल्या उडवल्या होत्या. आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. बघूया अतिशय चांगला म्हणजे थर्डना पंचांना नेहमी चांगला बघूया. आणि राहिल्या या ठिकाणी चेंडू 8 आणि धावा पाहिजे 31.
परंतु अतिशय चांगले निर्णय या ठिकाणी पंचांचे बघूया. आणि हा या चेंडू हवेमध्ये असेल या ठिकाणी, परंतु नोमॅन्स लँड मध्ये जायला बघूया. पुन्हा द शेप फटका आणि उर्वरित चेंडू 7 आणि धावा पाहिजे 30. 29 रन्स रिमेनिंग 7 डिलिव्हरीज. फक्त शेवटचा चेंडू तर मला काढायचा आहे, त्याच्यानंतर गोलंदाज शेवटचा त्याची खरी कसोटी आहे. अरे 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 सत्यानाश केला लागला. आणि शेवटच्या षटकामध्ये पाहिजे या ठिकाणी 23. 6 बॉल टू गो, रिक्वायर्ड 23 रन्स. अंतिम षटक बॉलिंग मार्क तयार. शेवटचा गोलंदाज अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल शॉट. शेवटचा गोलंदाज किरवली बी संघाचा. उर्वरित चेंडू 6 धावा पाहिजे 23. चला बॉलिंग मार्कवर शेवटचा गोलंदाज संकेत गायकर. याच्या हातात मात्र किरवली बी संघाचं भविष्य आहे. मयूर बाय आणि हा पहिला चेंडू पुन्हा एकदा. हो येस, जबरदस्त टायमिंग, अप्रतिम फटका. बॅकवर्डला गेला चेंडू, पंच केला चेंडू डिपेश पॉइंटला. उर्वरित चेंडू 5 आणि धावा पाहिजे 19. धावा होते गुलशन पाटील. 5 चेंडू 19 धावांची गरज या ठिकाणी. शॉर्ट थर्ड मॅन, एक बॅकवर्ड गली या ठिकाणी. शॉर्ट फाईन लेग. 5 balls टू गो, रिक्वायर्ड 19 रन्स. पुन्हा उत्तर शिवसंघाचं जबरदस्त कमबॅक, जबरदस्त पुनरागमन. थोडं स्पीडअप करा प्लीज. राईट आर्म राऊंड द विकेट. येस, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी. आणि उर्वरित चेंडू 4. रात्री समाधान देतोय ना, पिऊ द्या दारू, तुम्हाला काय करायचं आहे, बरोबर की नाही. यस 4 मध्ये 19. हो यस, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. यस रमेश तारे. आणि उर्वरित 3 चेंडू आणि पाहिजे 3 षटकार. 3 balls टू गो. 18 धावांची गरज. मयूर पाटील देव पाणी टाकून बसलाय. या ठिकाणी मात्र या गोलंदाजानं मात्र कमाल केली बघूया. पहिल्या चेंडू तरी चौकार गेला, 15 चांगले कमबॅक केलाय. 3 चेंडू 18 धावांची गरज, 3 षटकार. चला फास्ट घ्या प्लीज.
3 बॉल 18 धावांची गरज, 3 षटकार. आणि ह्या मिळेल मग एक धाव. आणि अशा प्रकारे जवळ सामना संपूर्ण टोटली यस किरवली बी संघाच्या वतीने या ठिकाणी. आणि प्रतिस्पर्धी संघ टोटली गेल्या बॅकवर्ड वर संघ उतनीला झालेले दमछक पिछे हट. राहिले बॉल 2 बॉल. यस पुन्हा एकदा लास्ट डिलिव्हरी. आणि आजच्या दिवसातील हा शेवटचा चेंडू म्हणजे रे उत्तर पूजेची तयारी. चला किरवली बी संघाने जिंकले सामना. आणि सामन्याचा हिरो